तर मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। सध्या सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही असं तायवाडेंचं म्हणणं आहे। परवा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना जे सुपूर्द केले, जी माहिती दिली, त्याला तुमचं समर्थन आहे? भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही? नाही, समर्थन तसं नाही। सरकारने जी आकडेवारी या जी आर मध्ये जोडलेली आहे त्याच्या आधारे त्याचा अभ्यास केल्यावरती म्हणजे हे जे आकडे आपल्या नागपूर विभागात मी सांगतो त्याच्यावर म्हणजे कसं आहे की 9,42,208 आपल्या नागपूर 6 जिल्ह्यामध्ये नोंदणी भुजबळांनी याचा अभ्यास नसेल केला, ज्याचे आकडे तुम्ही आम्हाला सांगा। त्यांचं काय त्यांची जेव्हा पुढे येईल तेव्हा बोलू, पण आज मी या मतावर ठाम आहे आणि मी आधीपासून बोलतोय। ही काही माझी नवीन भूमिका नाहीये। बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, समर्थन नाही म्हटलंय त्यांनी। ठीक आहे, नसेल तर नसेल। मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं। आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार।